प्रभूची स्तुती असो. आज डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत. आज उपास प्रार्थनेचा करत असताना एक वचन आहे, ते वचन मी आपणासाठी वाचतो. रोमक्रसपत्राचा 8वा अध्याय आणि 11, 12 आणि 13 वचन. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. तर बंधुजनो, आपण ऋणी आहो खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगायला देह स्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. या ठिकाणी आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे, पवित्र आत्म्याबद्दल. आणि जो देवाचा आत्मा आहे, ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, आणि तोच आत्मा पौल म्हणतो या ठिकाणी की तुमच्या शरीरामध्ये वस्ती करतो. मग ज्या आत्म्याने प्रभू येशूला मरणातून उठवले, ज्या देवाच्या आत्म्याने प्रभू येशूला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केले, तोच आत्मा जर आमच्या शरीरामध्ये वस्ती करतो, तर त्या आत्म्यामुळे आमची मर्त्य शरीरही जिवंत होतील. म्हणजे आत्म्यामध्ये जीवन आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की आत्मा जीवन देणार आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला जीवन देणार आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही देह स्वभावामध्ये जगतो, त्यावेळेस या ठिकाणी पुढं वचन म्हटलेले, तर बंधुजनो, आपण ऋणी आहो खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगायला देह स्वभावाचे ऋणी. देह स्वभावाप्रमाणे जगायला, शरीराप्रमाणे जगायला, पण शरीराचे कर्जदार नाही. कारण की येशूने त्याच्या अनमोल रक्ताने आम्हाला विकत घेतलेला आहे. म्हणून जो कोणी देह स्वभावाप्रमाणे जगतो तो स्वतःची इच्छा पुरवू पाहतो. देह स्वभावामध्ये काही चांगलं वसत नाही. पवित्र शास्त्र सांगतं देह स्वभाव आणि आत्मा परस्पर विरोधी आहे. देह स्वभावामध्ये वसणारं पाप स्पष्ट केलेलं आहे. आणि देह स्वभावामध्ये म्हटलेलं आहे खून, चोरी, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फूट, पक्षभेद हे वसतं. आणि आत्म्यामध्ये जीवन वस्ती करतं. म्हणून पौल म्हणतो की तुम्ही तर आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे पवित्र आत्मा, जो देवाचा आत्मा आम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर आम्ही चालत आहोत, तर आम्ही देह स्वभावाचे कर्जदार नाही किंवा ऋणी नाही देह स्वभावाप्रमाणे चालण्यासाठी. कारण जर देह स्वभावाप्रमाणे आम्ही जगलो तर आम्ही निश्चित मरणार. कारण की देह स्वभावामध्ये किंवा शरीरामध्ये पाप वस्ती करतं, आणि पापाचं जर ऐकलं तर पाप आम्हाला जीवन देणार नाही, तर निश्चित मृत्यू देणार. तो शारीरिक मृत्यूबद्दल मी सांगत नाही, तर आत्मिक मृत्यू, जो आत्म्यामध्ये मृत्यू आहे. शरीर हे आमचं देह आहे, ते काही काळासाठी या पृथ्वीवरती आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे. पण ज्यावेळेस सार्वकालिक जीवनात प्रवेश करू, त्यावेळेस आत्म्याने प्रवेश करणार आहोत, आणि आत्म्यामध्ये आपण सार्वकालिक जीवन जगणार आहोत. म्हणून देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. म्हणजे देवाने दिलेला जो पवित्र आत्मा आहे, त्याने जर आम्ही देहाची कर्मे ठार मारली, देहाची कार्य जे देहामध्ये पाप वस्ती करतं ते पाप आम्ही ठार मारलं, लबाडपणा ठार मारला, चुकीच्या गोष्टी ठार मारल्या, वासना ठार मारल्या, जार कर्म, व्यभिचार ठार मारले, तर निश्चित आम्ही आत्म्यामध्ये जगणार आहोत. म्हणून देवाचं वचन आज आम्हाला सांगत आहे की आत्म्यामध्ये जीवन आहे, आणि तो देवाचा आत्मा आहे. देवाचा आत्म्याने येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केलेलं. म्हणून आमच्या शरीराला किंवा आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी देवाचा आत्मा दिलेला आहे. ज्यावेळेस देवाचा आत्मा आमची भेट घेतो, त्यावेळेस आमची मर्त्य शरीर देखील जिवंत होतात, जीवन पावतात. म्हणजे जीवन जे आहे ते पवित्र आत्म्यामध्ये, सामर्थ्यामध्ये, प्रभूच्या सामर्थ्यामध्ये आम्ही जीवन स्वीकारलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेस जो कोणी त्या जीवनाला स्वीकारतो, त्याच्यामधून असं म्हटलेलं आहे, जो कोणी येशूला स्वीकारतो ते जीवन स्वीकारतो, त्याच्यामधून वाहत्या पाण्याच्या नद्या झरे वाहते. म्हणजे परमेश्वराने आमच्यामध्ये जीवन ठेवलेलं आहे, आणि ते जीवन आत्मिक जीवनात आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालण्यात आहे. म्हणून जो कोणी मला ऐकत आहे, जर आज तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगत आहात, देहाची कर्मे, देहाचे विचार जर असतील, तर आज क्षमा मागा आणि प्रभूला म्हणा की मला पवित्र शास्त्र किंवा देवाचं वचन सांगतं आत्म्याने मी जगलो पाहिजे. मी आजपासून आत्मिक जीवन जगायला सुरुवात करेन, आत्म्याचं ऐकायला सुरुवात करेन. की पवित्र आत्मा देवाने मला देऊ केलेला आहे, त्याची वाणी मी ऐकेल, आणि त्याद्वारे मी देहाची कर्मे ठार करेल. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आज तुम्ही जर ऐकत आहात, एक प्रार्थना आपण करूया. जर देह जास्त प्रबळ होत असेल तर देहासाठी प्रार्थना करू, त्याला कंट्रोलमध्ये आणूया. प्रभू, मी प्रार्थना करतो, जे मला ऐकत आहेत त्यांनी आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, कारण की तो आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. तुझं वचन सांगतं की त्याच आत्म्याने, त्या देवाच्या आत्म्याने प्रभू येशूला पुन्हा जिवंत केलं. तोच आत्मा आज आम्हाला दिलेला आहे. म्हणून जो कोणी देहामध्ये चालतो
तो देहाची इच्छा पुरवू पाहतो, पण आत्म्याने चालणारा आत्मिक जीवन किंवा जीवन त्याला लाभतं. म्हणून परमेश्वरा जे मला ऐकत आहे त्यांना आत्मिक जीवन दे. देहाचं शरीराचं त्यांनी जास्त ऐकू नये, तर त्यांनी पवित्र आत्म्याची वाणी ऐकावी आणि त्या वाणीप्रमाणे चालावे. प्रभू आमच्या चुकांचे अपराधांचे आम्हाला क्षमा कर आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या ज्ञानामध्ये चालव. तुझी कृपा, शांती आणि आशीर्वाद ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी कबूल करतो. जो पण ऐकत आहे तो आशीर्वादित हो आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालव. प्रभू येशूच्या नावात आमेन. थँक्यू. प्रेज लॉर्ड. प्रार्थनेत राहा सर्वजण.